नमस्कार मित्रांनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित याचे वाचन आपण वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या खंडांमध्ये करत आहोत. आपला आधीचा प्रथम खंड या ठिकाणी संपलेला होता आणि आपण दुसरा खंड सुरू करत आहोत. कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. भगवान गौतम बुद्ध यांनी कायमचा गृहत्याग केला आणि हा गृहत्याग रोहिणीच्या पाण्याच्या वादावरून झालेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथामध्ये लिहितात. यापुढील भाग मी आपल्यासमोर वाचत आहे. कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमांनी विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. हे एक असे स्थान होते जेथे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत राहत होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले. वाटेत ते प्रथम सक्की नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले. नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले. त्या सर्वांनी त्यांचे आदरातिथ्य केले. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांचे अंगावर संन्याशाचे कातळ कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालू लागले. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य जलद चालू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उभा राही. काही लोक त्यांना दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही आदरपूर्वक नमन करून त्यांना अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित. कोणीही मनुष्य त्यांना अभिवादन केल्याखेरीज जात नसे. ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्यांना पाहून लाज वाटे. व्यर्थ गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्यांना पाहिल्यावर कोणीही मनात व्यर्थचे विकल्प करीत बसला नाही. त्यांच्या भुवया, भालप्रदेश, त्यांचे मुख, त्यांचे शरीर, हात, पाय किंवा त्यांची चालण्याची लखन यांपैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली की त्यांची दृष्टी तेथेच खिळून राहील. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचले. राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतर आहे. हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमांनी पायीच केला. दुसऱ्या दिवशी ते उठले आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्या भोवती फार मोठा जमाव जमला. त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढेच लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली. त्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एक तर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल. तोच हा शक्यांचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, ते कुणीकडे जात आहेत ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक जाण्याची राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राचा मागोवा जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ 2 गज अंतरापर्यंतच पाहत आणि मनाला संयम ठेवून ते श्रेय परिव्राजक सावकाशपणे मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चाललेले होते.
मिळेल ती भिक्षा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले आणि तेथे अन्नसेवन करून ते पांडव टेकडीवरील चढून गेले. लोद्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या या अरण्यात रक्तरंगाची वस्त्र धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वत राजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्यांना लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडीत चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जिनेंद्रिय असे तेजस्वी गौतम यांच्या दृष्टीस पडले. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हे त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमांना त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्वक आदरभावाने तो त्यांच्या जवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे कुशलक्षेम विचारले आणि गौतमाने तेवढ्या शालीनतेने आपण सकुशल असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला, तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे म्हणून तुम्हाला काही सांगावे अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तुम्ही. जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो, नवतारुण्याचा विचार करतो, अनुपम सौंदर्याचा विचार करतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टींशी विसंगत असा संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला. तुमचे अवयव रक्तचंदनाकरिता योग्य आहेत. रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभित नाही. या तुमच्या भुजा प्रजाजनांचे रक्षणाकरता योग्य आहेत. भिक्षापात्र ग्रहण करणे त्यांना शोभत नाही. हे तरुणा, जर तुम्हाला तुमच्या वडिलाचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करावी. याप्रमाणे तुम्ही केले तर तुमच्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. समयानुसार लक्ष्मी अखेरीच धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धावत येते. म्हणून या बाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका. सज्जनांच्या सहाय्यामुळे होणारा सज्जनांचा उत्कर्ष अधिक प्रभावी करतो. परंतु तुमच्या या वंशाभिमानामुळे जर तुम्हाला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही या 3 पुरुषार्थापैकी एकाचा स्वीकार करा. धर्मानुसार अर्थप्राप्ती आणि कामप्राप्ती यांची कामना करावी. काम आणि मोक्ष यांची उलट क्रमाने म्हणजे प्रथम कामेच्छा व त्यानंतर मोक्षाची धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तुम्ही वागावे. धर्म, अर्थ आणि काम हीच जीवनाची 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरताच तो संबंध असतो, त्याचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3 पुरुषार्थाची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊन द्या. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची प्राप्ती होणे यातच मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुमचे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नका. ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यासाठी देखील सामर्थ्य आहे. मी तुम्हाला हे प्रेमामुळे सांगत आहे. यात माझा राज्य लोभ नाही किंवा तुम्हाला एका तपस्वीच्या वेशात बघून सत्ता किंवा उद्धटपणामुळे हे सांगत आहे असे नव्हे. तुमचा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी मनात अश्रू ढाळीत आहे. हे कुलाभिमान याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे होऊन नष्ट होण्यापूर्वी
आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घ्या. मनुष्य वृद्धापकाळी पुण्य कार्य करून धर्मार्जन करू शकतो. सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ अयोग्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तारुण्यासाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्क पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो. या जगात यौवन हे धर्म व संस्कृती यांचा शत्रू असते. कारण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे यौवनाने त्यांचा उपभोग करून घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते स्वभावताच गंभीर आणि शांत असते. फारसे प्रयास न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते. म्हणून चंचल बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी, तावड्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडांमधून बाहेर पडल्यास तो अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास काढतो. म्हणून या अविचारी यौवनाचा चंचल काळ जाऊ द्या. आपले आरंभिक जीवन सुखाकरिता राखून ठेवलेले असते. त्यामुळे इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. आणि धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असतात अशा राजांनी देखील प्राप्त करून घेतली आहे. यावर तथागत गौतम बुद्ध यांनी बिंबिसारास उत्तर दिले. याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर देखील राजपुत्र सिद्धार्थ डळमळले नाही. याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमांना इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्याखेर देखील राजपुत्र सिद्धार्थ डळमळले नाही. ते पर्वताप्रमाणे खचत राहिले. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर त्या राजकुमारांनी शांत आणि स्नेहपूर्ण हृदयाने खंबीर शब्दांनी व खणखणीत वाणीने पुढीलप्रमाणे, राजन, आपण जे सांगितले ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा पोरपुरात आपण जन्मलेला आहात. आपण मित्रांवर प्रेम करणारे हितचिंतक आहात. आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे स्वाभाविक आहे. दुशीलांची परंपरागत मैत्री आणि त्यांचा स्नेहभाव लवकरच खंडित होतो आणि विलासात जातो. सुशील माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत असलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्राच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जे मैत्रीचा त्याग करीत नाहीत तेच खरे मित्र असतात. पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभव काळ प्राप्त करताना त्यांच्याशी कोण गोष्टी करते. संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांची संपत्ती हीच खरी सार्थक असते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करते. महाराज, माझ्याविषयी आपण जे काही उत्तमोत्तम वचन म्हटले ते शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचेच द्योतक आहे.
मी देखील आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मला ह्या ऐहिक विषयांची जेवढी भीती वाटते तेवढी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांची वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्याची नुसती कल्पना केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि ज्यांच्या अंतःकरणात ज्यांनी घर केले त्यांना ती अधिकच मोहून टाकतात. विषय सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकांत देखील संतोष मिळत नाही आणि या मर्त्य लोकात तर संतोष बुडीच मिळत नाही. हो गय विषय सुखाला बळी पडलेल्यांना दिव्य लोकांत देखील संतोष मिळत नाही आणि मर्त्य लोकात तर त्या मुळीच मिळत नाही. वायू प्रेरित अग्नीचे ज्याप्रमाणे त्याला कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. या जगात विषय सुखासारखी दुसरी विपत्ती नाही. लोक अविद्येमुळे सुखासक्त होतात. एकदा विषयांची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतः विषय सुखाची इच्छा करेल. समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर राजे लोकांना त्या महासागराच्या पलीकडे ची भूमीही जिंकण्याची इच्छा आहे. सागराला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याने सागर ज्याप्रमाणे कधीही तृप्त होत नाही, तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी नवजात तृप्त होत नाही. राजा माधात्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने चारही समुद्र जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक सुखाची आसक्ती कमी झालेली नव्हती. इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा आणि जरी स्वर्गातील देवांच्या नावाच्या निमिषाने उपभोग घेतला तरीही त्यांच्या गर्विष्ठपणामुळे त्याने आपली पालखी मोठमोठ्या ऋषींच्या खांद्यावर वाहावयास लावली आणि तरीही तो संतुष्ट झाला. ज्या ऋषींनी विषयांना सोडून इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले ते वल्कले धारण करीत आणि कंदमुळे फळे खाऊनच जगत आणि सर्पाप्रमाणे लाभ आणि पिळलेल्या जटा त्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनींना देखील त्याने जिंकले. त्या या विषय सुख नामक शत्रूंसाठी कोण प्रयत्न करतो. विषयासक्त लोकांच्या दुःखांची जाणीव झाल्यावर ते आत्मसंयमी लोक आहेत. त्यांनी विषय सुखाच्या आपापसात देखील भटकू नये. विषयासक्त लोकांसाठी विषयांच्या सुखप्राप्तीतील यश देखील विपत्तीच समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेली सुखे त्यांना मिळालेली. विषयासक्त लोकांसाठी विषयांच्या सुखप्राप्तीतील यश देखील विपत्ती समजली पाहिजे, कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये ते तो करतो, जे करावे ते तो करीत नाही. अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपतनात होतो. हे काम विषय जे अनेक प्रयासांनी सुरक्षित ठेवतात ते विषयी माणसाला फसवणूक जिथून आली तिथे परत जातात व ती काही काळापुरती उसनी घेतल्यासारखी असतात. तर अशा या सुखांत कोणता आत्मसंयमी मनुष्य रममान होईल. हे कामविषय उल्के समान असतात, ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असतात, माणसांच्या वासना भडकवितात. तर मग कोण आत्मसंयमी माणूस त्यांना प्राप्त केल्याकडे दिसेल. जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसांच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांसहित सर्वांच्या सुखास कारणीभूत आहेत, तर मग कोण बुद्धिमान आत्मसंयमी माणूस त्यांच्यात समाधान मानेल.
हे काम विषय इंद्रियांच्या समान नाशवान आहेत आणि या सुखात रममाण होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात. तर मग अशा या सुखांत कोणते आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? ज्यांच्या अंतःकरणाचा आणि विषय सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो. ती सुखे संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असतात. अशा या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? सुकलेल्या अस्थिपिंजरांची हाडे चगडीत राहणाऱ्या असंतोषी कुत्र्याप्रमाणे जर त्या सुखांचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. तर ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल? जो कामांध दरिद्री पुरुष विषयांचा गुलाम आहे त्याने या जीवनसृष्टीत मृत्यू दुःखाचा भागी होणे हेच योग्य होते. गाण्यावर लुब्ध होऊन हरीने स्वतःचा नाश उडवून घेतात. दिव्याच्या ज्योतीवर भाडून पतंग अगदी छेद घेतात आणि प्राणास मुक्तात. अमिषाला भुलून मासा लोखंडाचा गड मिळतो म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख. सुखे ही उपभोगासाठीच असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु विचारपूर्वक पाहू केल्यास एकही सुख उपभोगाच्या योग्यतेचे आहे असे वाटत नाही. परंतु वस्त्रे आणि इतर पदार्थ हे दुःखावरील तात्पुरते उपाय होते एवढेच त्यांचे महत्त्व मानले पाहिजे. तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते. मित्रांनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या वाचनाला याच प्रकारचा प्रतिसाद द्यावा, त्याचप्रमाणे हे वाचन इतरांपर्यंत पोहोचवावे यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कारण भगवान आणि बुद्ध सर्व मनुष्य जातीला तारणारा आहे. मी याच प्रकारचे पूर्ण खंड आपल्यासमोर सादर करणार आहे. जय भीम, धन्यवाद.